मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी झालेली आहे आणि पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा उशिराने होतीये। प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। मुंबई आणि उपनगरमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांना बऱ्याच हालांना सामोरं जावं लागतंय। सीएसएमटी कडे जाणाऱ्या ट्रेन्स सुद्धा खूप उशिराने चालतात आणि पनवेल ते सीएसएमटी ही लोकल सेवा तर ठप्पच झालेली आहे, बंद आहे। आणि आपण काही वेळापूर्वीच शिल्पा यांच्याकडून अपडेट घेण्याचा प्रयत्न केला। हे प्रवासी बेलापूरहून सीएसएमटी कडे अक्षरशः रेल्वे रुळावरून चालत येताना सुद्धा आपण पाहिलेले आहेत। ही सध्याची आपण दृश्य पाहतोय ठाणा रेल्वे स्थानकावरून। मध्य रेल्वेवर सुद्धा या पावसाचा परिणाम झालेला आहे। ठाणे स्टेशनवरची ही तुफान प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, कोणकोणती लाईन सुरू आहे? प्रवाशांची बरीच गर्दी दिसतेय, वर्दळ दिसतेय, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? आपण प्रवाशांशी सुद्धा बोलणार आहोत नंतर। श्रद्धा, आपण जर बघितलं सकाळपासून मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची आपण बघतो, पाऊस पडत आहे। सध्या मी ठाणे स्टेशनवरती आहे आणि जवळपास अर्धा पाऊण तास झालं इथे ट्रेनच आले नाहीत। सीएसटी स्टेशनला जाणाऱ्या ट्रेन आहेत त्या कुठेतरी आपण बघू शकतो की आल्याच नाहीयेत। जवळपास 15 ते 20 मिनिट इथे ट्रेनच आल्या नाहीत। फास्ट ट्रेन असतील किंवा स्लो ट्रेन असतील, त्याचा कुठेच इथे पत्ता दिसत नाही। आपण जर पाहिलं तर अनेक जे प्रवासी आहेत ते कुठेतरी इथे ताटकळत बसले आहेत। अनेक जे प्रवासी आहेत त्यांना कामावर जायची आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कुठेतरी आज सोमवार आहे, त्यामुळे अनेक जे प्रवासी असतात ते सीएसटीच्या साईडला जात असतात, दादरच्या साईडला जात असतात। पण आपण बघितलं तर अनेक ज्या ट्रेन्स आहेत त्या कुठेतरी मध्ये कल्याण, डोंबिवली या साईडला अडकल्याचं पाहायला मिळते। आपण जर सध्या ठाणे स्टेशनवर पाहिलं तर ठाणे स्टेशनमध्ये अनेक प्रवासी सध्या ट्रेनची वाट बसत आहेत। आपण जर बघितलं मस्जिद बंदर या स्टेशनवरती कुठेतरी पाणी साचल्यामुळे या साईडला जाणाऱ्या ट्रेन आहेत कुठेतरी हौस थांबवण्यात आले आहेत किंवा स्लो झाल्या आहेत। आपण जर बघितलं फास्ट ट्रेन असतील किंवा स्लो ट्रेन असतील, त्याचा जर आपण जर वेग बघितला तर अजून मंदावल्याचं पाहायला मिळतोय। अनेक जे प्रवासी आहेत त्यांना कामावर जायचे, पण ट्रेन नसल्यामुळे कुठे प्रवासी काही वेगळा जो पर्याय ते बघत आहेत। काही लोक बसने जात आहेत तर काही लोक स्वतः ट्रेन मधून जर ट्रेन मध्ये थांबत आहेत तर काही लोक ट्रॅक वरनं देखील जाताचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या जर आपण ठाणे स्टेशनवरती ही गर्दी पाहू शकता की अनेक जे प्रवासी आहेत ते ताटकळत बसलेत। काही प्रवासी ते 2-2 तास झाले, काही प्रवासी 2-2 तास झाले इथे येऊन बसलेत, पण त्यांना कुठेतरी आपण पाहिलं तर ट्रेनच नसल्यामुळे त्यांना ताटकळत बसावं लागत आहे। अनेक जे चाकरमानी आहेत त्यांना कुठेतरी याचा त्रास होताना पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर कुठेतरी मुंबई महानगरपालिका असेल किंवा अनेक जे सरकार असतील त्यांनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये पाऊस पडल्यावरती तुंबणार, पहिल्याच पावसामध्ये मुंबईत अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर कुठेतरी पाणी साचलं आणि त्याचबरोबर ट्रेन देखील आता उशिराने धावत आहेत। श्रद्धा, अगदी पद्मेश, तिथे पाऊस कसा आहे? सकाळपासून जोरात पाऊस पडतोय, आता नियंत्रणात आहे? जर सध्या आपण जर इथे बघितलं तर पाऊस सध्या तरी थांबला आहे। तो जास्त पडत नाहीये, पण मध्ये मध्ये पावसाचा जोर वाढतोय। त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर कुठेतरी लोकांना याचा त्रास होतोय। गुडघाभर पाणी अनेक ठाणे असेल, मुलुंड असेल, त्याचबरोबर अनेक जे परिसरामध्ये आपण जर पाहिलं उपनगरामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता। सध्या जरी पाऊस पद्मेश, तुमच्याकडे पुन्हा येते। सध्याची ही आपण दृश्य पाहतोय ठाणे स्टेशनवरून प्रवाशांची तुफान गर्दी आणि बऱ्याच वेळापासून लोकल येत नाहीये, त्यामुळे प्रवाशांनी बरीच गर्दी केलेली आहे।